बा विठ्ठला बळीराजाला सुखी ठेव. कष्टकऱ्यांच्या सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे. मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलचरणी साकडे. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा. विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप आणि टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी 103 कोटींचा निधी मंजूर. पंढरपूर येथे 1000 बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा. विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखांच्या निधीतून उत्कृष्ट कामे सुरू. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळेस मानाच्या वारकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. श्री बाळू शंकर अहिरे आणि सौ आशाबाई बाळू अहिरे, राहणार अंबासन, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, हे शेतकरी दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी ठरले. ब्युरो रिपोर्ट, मराठी 9 न्यूज, पंढरपूर.